पावसा पाण्याच्या बातम्या आपण बघूया। अतिवृष्टीने ग्रस्त आहे मराठवाडा जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। अहिल्यानगरला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सुरक्षेच्या कारणास्तव लातूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आलेली आहे। लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी याबाबत आदेश जाहीर केलेत। आधीच पावसामुळे मराठवाड्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे आणि असं असताना पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये थोडी भीती आहे, धास्ती आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। भूम, परंडा या तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकाने मदतीला बोलवलेलं आहे। एनडीआरएफचं पथक धाराशिवमध्ये दाखल झालेलं आहे। नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आत्तापासूनच हलवायला सुरुवात झालेली आहे। वाघेगव्हाण, रुई, लाखीपुकी, देहगाव, वालवड, साडेसावंगी या गावांसह 12 गावांमध्ये स्थलांतराचं काम सुरू झालेलं आहे। उमरगा तालुक्यात जोरदार पाऊस पडतोय। मुरुम बेळम रस्ता पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे तो वाहतुकीकरता बंद झालेला आहे। कर्नाटक राज्याकडील वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे। जिल्ह्यातील नद्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यालाही मुसळधार पावसाने झोडपलंय। कळंब तालुक्यातील मंगरुळ शिवारामध्ये पाऊस झालाय। मंगरुळच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे शेजारच्या गावातही ते शिरलंय आणि अनेक रस्ते, घरं, नागरी वस्त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। आपण थेट जाणार आहोत धाराशिवला। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। बालाजी, धाराशिवमधल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये परिस्थिती भीषण आणि भयावह दिसतेय। काल रात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि आता रेड अलर्ट दिलाय। काय सांगाल, आता आपण कुठे आहात, काय परिस्थिती आहे? सुवर्णा, जो पाऊस झाला आहे तो काल रात्रीपासून बरसत आहे। भूम, परंडा तालुक्यात जर बघायला गेलं तर प्रशासनानं एनडीआरएफच्या टीम ज्या आहेत त्या परत बोलवलेल्या आहेत आणि प्रशासनाकडून तहसीलदारांना जी मी बोललो परंडा तालुक्यातल्या, तर त्यांनी सांगितले की जी 12 गावात मागच्या वेळेस अडकलेली लोक होते, साडेसांगवी असेल, लाखीबुकी असेल किंवा वाघेगावान असेल, जी लोक शिफ्ट करायचं काम जे आहे ते प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेलं आहे। स्थानिकांच्या मदतीने, ठाणिक जी टीम आहे त्याच्या मदतीनं हे सुरू केलंय। एनडीआरएफ किंवा एसडीआरएफची ह्या टीमला पाचारण देखील करण्यात आलेलं आहे, त्यांना परत बोलवण्यात आलेलं आहे। प्रशासन ह्या सगळ्या बाबतीत सतर्क आहे। सुवर्णा, मी तुला सांगू शकतो की धाराशिव जिल्ह्यात, धाराशिव तालुका असेल, कळंब तालुका असेल, सगळीकडेच पाऊस आहे। मी आता तुला एक सोयाबीनचं शेत दाखवतो। हा माझ्या मागे पाऊस पडतोय आणि सुवर्णा तू बघशील हे सोयाबीनचं शेत अगोदरच सगळं पूर्ण काळवंडून गेलंय। हे पीक पूर्ण सडकलेलं आहे। पावसाची परिस्थिती बघ, पाऊस कसा पडतोय, पाणी सगळं शिवारात दिसतंय आणि पाणी शिवारात असल्यामुळं हे पीक तर गेलेलंच आहे। मग आणखीन ह्या पिकात आता काय होईल याचं माहित नाहीये, कसं काढायचं हा प्रश्न आहे। सुवर्ण, याच्यात एक मोठी समस्या आहे। मी आता सगळीकडून शेत आहे आणि हे कुटुंब, हे सगळं एक निवारा इथं आहे, शेड आहे। या शेडमध्ये हे एमपी मधनं आलेली लोक आहेत। विशेषतः फक्त ही याच्यासाठी येतात की सोयाबीन काढणीसाठी मजूर जो लागतो, तो मजूर म्हणून हे सगळी कुटुंब आहे। कशा पद्धतीने ह्यांचे हाल पण बघू शकतो तू की कशा पद्धतीने ह्यांचं जीवन जे आहे ते सध्या अडचणीत आलेलं आहे। ह्यांना एक तर रोजगारासाठी हे तेवढ्या लांबून एमपी मधून इकडे आपल्याकडे आलेले आहेत। हे पत्र्याच्या शेडमध्ये निवारा घेऊन बसलेत। कसा आहे बाप? एमपी से क्या 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 काम करने के लिए आए इधर? ये सोयाबीन काटने के लिए है। सोयाबीन काटने के लिए कितने दिन से काम नहीं है? ये हो गया हम लोग को 4-5 दिन हो गए। 4-5 दिन हो गए। बारिश की वजह से यही रुके हो? हाँ, बारिश की वजह से रुके हैं। यही रुके हो? हाँ जी। कहाँ आया तू? छिंदवाड़ा जिले से। छिंदवाड़ा जिले से आया है। क्या काम करने के लिए आया? सोयाबीन काटने के लिए। सोयाबीन, फिर काम मिला या नहीं मिला? नहीं मिला। नाही मिला। सुवर्णा, ही व्यथा आहे बघ, ही सगळी कुटुंब आहे ते थांबलं आहे, पावसाचा आसरा घेतोय आणि या परिसरात मी तुला परत एकदा पाऊस दाखवतो, पाऊस कसा बरसत आहे। ही सगळी ही शेतातलं शिवारा आहे। आता ज्या पद्धतीने मी जिथं जात होतो त्या बाजूला हे मला कुटुंब दिसलं निवाऱ्यात थांबलेलं। सगळीकडे बघितलं तर तू सगळा चोही बाजूने जो आहे तो पाऊस आहे। पाणी बघ कशा पद्धतीने हे सगळं पावसाची परिस्थिती सुरू असताना मात्र धाराशिव जिल्ह्यात भूम, परंडा तालुक्यात प्रशासन मात्र सतर्क झालेलं आहे। प्रशासन सतर्क झालेलं आहे। प्रशासनानं आता काही उपाययोजना ज्या आहेत त्या सुरू केल्यात। मागच्या अनुभव पाहता प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्या, त्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासन करत आहे। सुवर्णा, नक्की
धन्यवाद बालाजी, आपण माहिती दिली त्याबद्दल. आणि जसं तुम्ही दाखवताय की शेतात अजून सुद्धा 3-4 दिवस झाले पाणी आहे, गुडघाभर पाणी, आणि त्यामुळे सोयाबीन हातचं गेलेलं आहे. आता जे मजूर म्हणून कामाला आलेले आहेत त्यांच्या हाताला सुद्धा काम नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. धन्यवाद, आपण माहिती दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी धाराशिवमधलीच आहे. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. अनेक गावातले रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. याचाच एक व्हिडिओ सध्या आपण बघताय. तुळजापूर तालुक्यातील आर्णी या गावातील नागरिक एकमेकांच्या साहाय्यानं पाण्यातूनच मार्ग काढताना दिसत आहेत. एकमेकांचा हात धरायचा, साखळी करायची आणि पाण्यातून मार्ग काढायचा अशी परिस्थिती या नागरिकांवर ओढवली आहे. हातात जे काही तुटपुंज येईल आपल्या घरचं ते वाचवायचं आणि मग नदीतून किंवा पाण्यातून, ओढ्यातून असा प्रवास करावा लागतोय या सगळ्या धाराशिवच्या लोकांना. धाराशिव जिल्ह्यात शुक्रवार रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाला, म्हणजे काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. भूम, परंडा, कळंब, वाशी या परिसरासह जिल्ह्याच्या इतर भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय. भूम तालुक्यातील अनेक गावांमध्ये नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शिक्षण विभागानं सुद्धा जिल्ह्यातील शाळांना आज सुटी जाहीर केलेली आहे. धाराशिवच्या वाशी तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातलाय. पावसामुळे फकराबाद गावाचा संपर्क तुटला. पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यात आता गावांचे संपर्क तुटू लागलेले आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं मुश्किल झालेलं आहे. बातमी सोलापुरातून. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याला सुद्धा पावसानं झोडपून काढलंय. तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून पाऊस आहे. सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. खैराट गावाजवळ ओढा ओव्हरफ्लो झालाय. ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. खैराट गावातील ओढा ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातून वाट काढावी लागते. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हिंगोलीच्या पांगरा शिंदे परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला. ओढ्याला पूर आला, त्यामुळे गावातील काही शेतकरी दूध आणण्याकरता शेतामध्ये गेले होते. हे शेतकरी शेतामध्ये अडकले होते आणि या शेतकऱ्यांना दोरखंडाच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढण्यात आलं. बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस आहे, त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. पुराच्या पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. दगडी पुलावरून पाणी वाहत असल्यानं रस्ता वाहतुकीकरता बंद करावा लागलेला आहे. प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलाय आणि या पुलावरून कोणीही वाहतूक करू नका असंही सांगण्यात आलंय. बीड जिल्ह्यात मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आला. पुलावरून पाणी वाहत असल्यानं कोथळा गावाचा संपर्क तुटला. सरस्वती नदी दुथडी भरून वाहतीये. परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसानं माजलगाव आणि मांजरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात नदी पात्रात विसर्ग केलाय. माजलगाव धरणातून 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे मांजरा आणि सिंदफणा गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आपण थेट बोलणार आहोत आमचे सहकारी प्रतिनिधी विलास बडे यांच्याशी. विलास, आत्ता बीडमध्ये आहात. गेले काही दिवस आपण महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये फिरताय. आज काय परिस्थिती आहे? पुन्हा एकदा रेड अलर्ट मिळतोय. सुवर्णा, जी परिस्थिती आहे ती भेदरलेल्या अवस्थेत आहेत मराठवाड्यातले शेतकरी. कारण आता एका अतिवृष्टीतून, महापुरातून ते बाहेर येत असतानाच पुन्हा एकदा दारावरती हा पाऊस आलेला आहे आणि जो मुसळधार पाऊस कोसळतोय. रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तुम्ही ऐकत असाल तर ढगांचा गडगडाट आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात रात्रीपासून हा मुसळधार पाऊस कोसळतोय. खरं तर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. पिकं आधीच पाण्याखाली आहेत, नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि त्याच परिस्थितीत हा पाऊस मोठ्या प्रमाणात आता आल्यानं आणखी ही परिस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त होती आहे. जी पिकं माना टाकलेली होती, आधीच पाण्यात होती, ती आता सडू लागलेली आहेत आणि त्यामुळे जे गंभीर संकट निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यांवरती ते अधिक गहिरं होत आहे. खरं तर आता जे उरलं सुरलं आहे ते सुद्धा वाहून नेण्यासाठीच हा पाऊस आला आहे की काय,
अशी भीती आहे। रात्री तर नदीकाठच्या सगळ्या नागरिकांना जेव्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता, नदीपात्रामध्ये पाण्यात वाढ होत होती, तेव्हा सगळे नागरिक भेदरलेले होते। अनेकांनी रात्र जागून काढलेली आहे, कारण कधी पुराचं पाणी वाढेल, गावाला वेढा पडेल आणि एका कटू आठवणीमध्ये सगळेजण आहेत। लहान मुलं भेदरलेली आहेत, नागरिक भेदरलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा ते दिवस ज्याच्यातून त्यांनी जीव वाचवला, कसा बसा आपल्या जित्राबांचा जीव वाचवला, त्यात पुन्हा एकदा ती परिस्थिती निर्माण होऊ नये याची भीती सगळ्यांच्या मनात आहे। पण खरोखरच इथला शेतकरी अतिशय हतबल आहे, कारण या शेतकऱ्याला या निसर्गाच्या पुढं काय करावं हा प्रश्न पडलेला आहे। ज्या प्रकारे आता लातूरमध्ये आपण बघितलं की शाळांना सुट्टी देण्यात आलेले, प्रशासन हाय अलर्टवर आहे, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला, बीडमध्ये तीच परिस्थिती आहे, धाराशिवमध्ये तीच परिस्थिती आहे आणि सर्वाधिक फटका या 3 जिल्ह्यांना बसलेला आहे मागच्या अतिवृष्टीचा। एका मंडळामध्ये चेरापुंजी इतका पाऊस पडतोय, जवळपास 150 मिलीमीटर काही मंडळांमध्ये पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती जर अशीच कायम राहिली, आज दिवसभर हा पाऊस कायम राहिला तर मात्र पूर परिस्थितीमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते। सुवर्णा, नक्की विलास, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। विलास परळी बीड इथून आपल्याला माहिती देत आहेत। गेले काही दिवस सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये ते फिरतायत आणि तिथले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। तरी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत यासह हिंगोली तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। जिल्ह्यातील पांगरा, शिंदे, दांडेगाव या गावांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन देखील अलर्ट मोडवर आहे। सर्वत्र पाणीच पाणी झालंय, त्यामुळे शिक्षण विभागानं शाळेला सुटी जाहीर केली आहे। हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। दरम्यान कळमनुरीहून पुसदकडे जाणाऱ्या महामार्गावर पाणी आलंय, वाहतूक बंद पडलेली आहे।